येस, आता आपल्याला सुट्टी पडली विजय. होय बाबा, आता आपण एकदम मोकळे झालो. होय, तुला सांगतो विजय, आता ही सगळी सुट्टी आपण खूप एन्जॉय करायची आहे. होय बाबा, खाणे तू टेन्शन घेऊ नको. Yes. आता आपली सुट्टी एन्जॉयमेंट फिक्स आहे. फिक्स आहे, फिरायला जायचं निवांत. चला. विजय, मी म्हणते आता निवांत जाऊन फ्रेश होऊ आणि खूप एन्जॉय करूया आपण. काय मोकळा फुल आहे. एन्जॉय करूया, होय, होय. फुल दंगा करूया. Yes. आता एक्झाम संपल्या, पूर्णपणे मोकळा काय मोकळच आहे, काय कामच नाही आपल्याला. चल जाऊन फ्रेश होऊन निवांत बोलूया. One eternity तुला एक लक्षात आहे later. का विजय, आपल्याकडे जेव्हा पैसे नव्हते आणि किंवा आपण जेव्हा खर्च वाचावा म्हणून आपण किती जणांच्याकडून उधारी घेतल्या. त्यात घर मालक, मित्र, डबेवाला सगळेच आहेत. आणि घर मालकाचं तर त्या 2 महिन्यापासून आपण भाडं दिलं नाहीये. होय, लक्षात आहे बाबा माझ्या. पण आपण सुट्टी एन्जॉय करायचं ठरवलंय. म्हणजे सगळं टेन्शन असल्यावर आपली सुट्टी एन्जॉय कशी होणार? डोंट वरी ब्रो, तू जसं म्हटलास, जशी आपली एन्जॉयमेंट ही फिक्स आहे तशी आपली एन्जॉयमेंट ही फिक्सच आहे. कारण ज्यांच्याकडे डोके व मेंदू असतो त्यांच्या सगळ्या मनासारखंच होत असतं. आणि जे चांगला वापर करतात तर ते आपल्या मनासारखं करून घेतात. ते आपण काय करूया, टेन्शन न समजता एक एन्जॉयमेंट करण्याचा मार्ग समजू. आपण हे सगळं खुश होऊन एन्जॉय करू. होय, तू बरोबर बोलतोयस. भाई, आत्ता कोण आला असेल? थांब, काय माहित, मला काय माहित. बघ बघून येतो. कोण आलं असेल? वाट लागली वाट लागली घरून वाट काय लागली घराला? वाट लागली वाट काय लागली सांगतोयस? वाट लागली मला वाट वाटलं तू येणार होता. एक काम कर, मी सांगतो तसं कर. बरोबर. एक खॉटवर झोप आणि आजारी असायची ऍक्टिंग कर. चल बरं. पांघरून घे. अरे नालायका. आलात? या या या. अरे हे असं का झोपले बेन? त्याला सकाळपासून ताप आलाय हो, म्हणून झोपले. कणकणाला येते बघा. वाटत नाही याला तापलाय. त्याला बघा अंग सोडून ताप आलाय. काय? होय, म्हणजे त्याला वरनं ताप जाणवत नाही, आतनं ते उष्णतेनं फडफडालय. बघा तुम्ही, आतनं ताप काय आलाय. सांगतोस लेका तू? बघा परत बघा. अरे बाळा, मी याच्यासाठी आलतो. मला माहिती आहे तुमचं भाडं पेटलंय, पण सध्या पैसे देणे शक्य नाही. हे आजारी आहे. अरे ह्यो आजारी आहे, पण तू आहेस की खडा? अहो, मी बरा असून काय होतं काय, माझं पाकिट बरं नाही की. म्हणजे म्हणजे हा आजारी आहे आणि ह्याच्या आजारपणात सगळे पैसे माझे संपले. माझे पण अडचणी आहेत. काका, मला आठवत नाही तुझं. काय पैसे संपले कसं? सावध स्वतःला. ते थोडेफार पैसे घे. तुझे विश्रांती बा. हा? घेईल विश्रांती, तुम्ही म्हणताय म्हणून. बर बर चालेल. आपण होय विजय, आपल्याला तर ऍक्टरच असायला मिळतं. बरं झालं गेला खरं मला, नाहीतर आत्ताच पैसे द्यायला लागलं असतं. बरं झालं ऍक्टिंग केलं म्हणून आपण वाचलो. मग काय, तुला आयडिया कशी काय सुचली रे? अरे अशीच सुचली मला इन्स्टंट आयडिया. काय रे विजय, कसा हाय? बरं वाटते का? ताप गेला का? होय रे सुजय, ताप गेला, सगळा गेला, अर्धवट राव पण गेला. बर, आपण जरा बाहेर कोण येऊया काय? आपल्याला तर बाहेर जाता येणार नाही. त्या अर्धवटाच्या दृष्टीने तू आजारी आहेस. अरे त्याला काय होतंय, लपून जाऊ, लगेच येऊ. अरे नको, तो बाहेरच कुठं असेल वरांड्यात. नको. नको बाबा, वरांडे कुठला असतोय तो, बघून येतो. थांब मी. अरे भाई, थांब थांब. अरे थांब थांब, बघून येतो. अरे भाई नको, तो ऐक ऐक. नाही नाही ना,
काय रे सोन घ्या आजारी होतास ना तू? अहो ते आपलं बहुतेक आपण ते आजारीची ऍक्टिंग केली त्यामुळे कसं वाटलं असं. मग मी काय म्हणतोय आपण बाहेर जायला नको, आपण काहीतरी बाहेर जाऊन ऑर्डर करूया online. हा आता काय झालं? अरे काय मला भरीचं वाटण झाले आता. बरं काम करू, आपण ऑनलाईन मागू. ती आपटी बिर्याणी आपण मागूया. हा तो तसं एक काम करतो, ऑनलाईन मागव, तर मी इथं बसून पबजी खेळतो. आपटे बिर्याणी. हा बोला सर. हो सर, आत्ताच पिकअप केलेली आहे तुमची ऑर्डर. ओके सर, कुठे यायचं आहे? सुगम नगर मध्ये यायचं आहे. जुन्या मंदिराजवळ आमचं रूम आहे, तिथे यायचं आहे. तुम्ही स्ट्रेट या, कुठेच वळू नका. हा वेट फोन चालू असू दे. मी तुम्हाला फोनवर सांगतो. हा थेट आहे. हा वेट यायला लागलोय. उजवीकडे वळ. शॉर्टकट तिकंडी या. हा सर, सांगा तुम्ही. तसं मी येतो या शॉर्टकट मधनं. थांब पुढे धोका आहे. सर काय चाललंय तुमचं? एकदा म्हणताय धोका आहे, एकदा म्हणताय पुढे जा. काय चाललंय? आता काय प्रॉब्लेम नाही, पुढे जा. आत वळ. हा आत्ताच वळलोय. काय आहे समोर? हा समोर येतोय, पण इथं सुगम नगर पण दिसत नाही आणि किंवा जुनं मंदिर पण दिसत नाही. One hour later. अरे काय चाललं ऑर्डर्स आपल्या? हा अरे मी गेमच्या नाव आहे, माझं काही लक्ष नाही आहे. जरा तूच बघतोस काय? अरे काय रे, बघ की जरा, माझं लक्ष नाही, गेमच्या नाव आहे मी. हॅलो, हा कुठेपर्यंत आलाय? सर मी आत्ताच म्हणालो की मला इथे सगळं सुगम नगर पण दिसत नाही किंवा जुनं मंदिर पण दिसत नाही. हा सर, पण मला असं वाटतंय की हा रस्ता गावाच्या बाहेर जातोय. तुम्ही तिकडे कशाला गेला? मी तर असं बोललोच नव्हतो तुम्हाला. सर तुम्ही जसं सांगत होता मी तसंच येत होतं. तर काय सांगताय? आता तर तुम्ही म्हणत होता समोरून यायचं आहे. अरे मी कुठे बोलले तुझ्यासोबत? मी तर आत्ताच फोन घेतलाय. अरे थांब, मला आत्ता कळालं.
माझा मित्र पबजी खेळत होता आणि त्याच्या नादात मी फोनला स्पीकर ठेवून गेलो, त्याच्या नादात ते तुमचं असं कन्फ्युजन झालेलं आहे. सर यात माझी काय चुकी आहे? तुम्ही फोन स्पीकरला ठेवून जायला नको पाहिजे होता. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, पण आता काय करायचं? हा सर, मी माझ्या दुसऱ्या ऑर्डर सोडून तुमच्या ऑर्डरला वेळ दिलाय, त्यामुळे तुम्हाला मला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतील. हा सर. बरं ठीक आहे, मला मान्य आहे, तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस काय असेल ते तुमचं मी देतो, मला मान्य आहे. तुम्ही मग एक काम करा, तुम्हाला मी लाईव्ह लोकेशन पाठवतो, तुम्ही हॉटेलजवळ येऊन थांबा, मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवतो, मग तुम्ही या त्याप्रमाणे. ओके ठीक आहे. अरे बाबा, ते गेम बंद कर आधी. तुझे गेममुळे काय भानगडी झाल्यात माहितीये काय? अरे काय झालं, एवढं का तापवलंयस? अरे तू पबजी खेळालाय, तुझ्या पबजी मध्ये लय मोठा गोळा झालाय. काय झालं पबजीचं काय? अरे तू काय सांगायला, तुला कळतंय? डोक्यावर बिगर पडलंस काय? तू काय सांगायला तसं चाललाय, ते बिचारा पळाला इकडे तिकडे, त्याला काय कळ ना कुठं जायचं. तू सांग, त्याला काय वाटलं तू काय सांगायला, त्याप्रमाणे चालला बिचारा तो. अरे ही काही वेगळीच लढत झाली की. माझं लक्ष नव्हतं, माझं लक्ष गेम मध्ये होतं. आता कुठं पोहोचली ती? अरे ते गेले बी ना कुठं वेशीच्या बाहेर. आता त्याला सांगितलंय मी लाईव्ह लोकेशन पाठवतो म्हणून, आता येईल ते त्याप्रमाणे तसं. आता इथं झाली बोंबा बोंब. हा, आता तुम्हाला पत्ता सापडला का? हा सापडला, लाईव्ह लोकेशन मुळे पत्ता सापडला, पण मला त्याला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतील. हे बघा, एक्स्ट्रा चार्जेस हे मुद्दाम झालेल्या गोष्टीबद्दल घ्यायचे असतात, पण हे मुद्दाम झालंच नाही, चुकून न कळत ती गोष्ट घडली आहे. पण पबजी कोण खेळत होतं? पबजी मीच खेळत होतो. हा, पण माझ्या अजून ऑर्डर्स आहेत. हा असतीलच, मी नाही म्हणत नाही, पण मला सांगा, हे चुकून झालेलं आहे, मुद्दाम केलेलं नाही. आणि चुकून झालेल्या गोष्टीबद्दल तुम्ही एक्स्ट्रा चार्ज घेणार आहे का? आणि मला सांगा, हे आपटी बिर्याणीच्या पॉलिसीमध्ये आहे का? तर बरोबर बोलताय सर तुम्ही, त्यामुळे मी एक्स्ट्रा चार्जेस घेत नाही. हा, आता कसं बोलला? ओके चालेल, थँक्स मग. ओके भाई, हे बघ. अरे बाबा, दे पाहिजे ते भूक अरे थांब, लागल्या थांब. होता. चल बस, चल घेऊया, चल. ती वेळा तू काय सगळं घोट केलास मारला होय. पबजी खेळून. होय बाबा. इकडे काय उशीर तासभर काढायला राव तू. अरे थांब. अरे असं हापापल्यासारखं काय करू रे. हापापल्यामुळे भूक लागल्या तसं, आणि काय काढ, काढ, काढायला काढ, हळूहळू काढत बसलाय. मला बी भूक लागली पबजी मुळे. सगळं घोळ झालं तुझ्यामुळे सगळं. वेळ लागलो सो. वेळ लागला सोड. अरे पेपर घे, पेपर घे. पेपर घे. हे चालू करूया, ताणून देऊया मस्त. भावा, बिर्याणी मात्र एक नंबर होती बघ. होय बाबा, आपटी बिर्याणीची नादच करायचा नाही. अरे हिथं खाण्यात मजा नाही रे, तिथं जाऊन दणकं देऊया आपण. एक नंबर प्लॅनिंग आहे तुझं. येस. The next day. अरे आवर की. माझं आवरले बघ. डायरेक्ट कपडे घालून चालू मी. भुका लागली ती जाम. अरे माझं चला. टी शर्ट कुठे आहे बघ रे. आता टी शर्ट बी मीच बघूया, बघ की जरा. मला कसं कळणार कुठे आहे? मला भुका लागली, माझं काही सुचना मला. चल. बघ की जरा 2 मिनिटं. अरे आता आपलं सामान काही इकडे इकडे पडले असते, काळायचं बंद झाले मला. कुठं बघू? अरे उठ की. आता तर उठ. इथे बी टाकलेस ते आवर्धना तिथे खाली. इथे बी नाहीये. तू सारखं इथं असतोस. अबे काय इथं कुठे ठेवतोस? लवकर लवकर आवर, पटपट आवर बाबा. मला काळायचं बंद झालंय, भुका लागली ती जाम. आवडतो. नाश्ता करूया मस्तपैकी आणि हे करूया. जरा टाइमपास करायचंय मला. आज मूड चांगला आहे आणि कळण जरी भुका लागली मला त्यामुळे. चला चला लवकर या, चला. चला.
बरं आता खायला काय आहे? खायला गरम मध्ये कुर्मापुर आहे, उडीद वडा आहे, इडली आहे, वडापाव आहे, वडा सांबार आहे, मिसळ पाव आहे, परत समोसा आहे, पाठीमागं पोहे, शिरा, उपीट, खिचडी. तुम्हाला काय पाहिजे? समोसा घेऊया. किती झाले? सर 120 रुपये झाले. माझी न्यू एन्जॉयमेंट बघतो आता बघ की मजा. बरं मी ऑनलाईन पेमेंट करतो काय? ठीक आहे सर, ऑनलाईन पेमेंट करा. झालं बघा. हो अण्णा तुम्ही रे सकाळी जाओ मलाच इथं कुठे म्हणून विचारता रे तुम्ही आणि कुठं काय फरार झालाय रे. 4 महिने झालं पैसे घेऊन तिकडे बोंबलत गेलाय. नाही आम्हाला पैसे द्यायचे होते पण ह्यो मध्ये आजारी होता. काय द्यायचं म्हणून सांगताय ना तो काय आजारी वाटतोय रे ह्यो. मला तर फिट्ट दिसा लागलाय की माझ्या तोंडा पुढे खोटं बोलता रे. मला गंडवायचा प्रयत्न करू नका तुम्ही. श्रीशैल अण्णा म्हणजे लई बॅड माणूस, वाईट वाईट. मला तुम्ही गंडवायचा प्रयत्न करू नका. तुम्ही खोटं बोलताय. तुमचे सगळे कॉलेजवरची सगळी लफडी माझ्या आल्यात कानावरती. सांगून ठेवतो तुम्हाला दोघांना. माझे पैसे आत्ताच्या आता द्या बघा तुम्ही. मला दुसरं काय बोलायचं नाही. काय द्यायचं मी एक काम करतो, आम्ही घर मालकाकडे घेऊन तुम्ही कन्फर्मेशन करा की मी आजारी होतो पण येत ना काय. काय घर मालकाकडे मी तुम्हाला असं सैल नाही सोडणार आहे. घर मालकाकडे जाऊया म्हणताय. तुम्ही कॉलेजची पोरं देताय मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि 2 दिवसात नाही केलं तर मी काय धंदा सोडून तुमच्यासोबत खेळत बसतो काय 5 मिनिटं आणि काय तर कन्फर्म करा. मी तुमच्या दोघांचं कॉलेजची पोरं आहे सा म्हणून मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. चला जाऊया मग तुमच्या मालकाकडे. चला चला. बोलव तुमच्या मालकाला लवकर. काका हो काका या. काय रे बाळा काय झालं? आपण कोण? ही शैल पट्टी मिली ब्रॅकेट आहे डबेवाला अण्णा. या आत या. काय काम काढलं म्हणायचं? ते विजय आजारी होता असं सांगत होते. खरं आहे काय हो? नाही खरंच आजारी होता तो. बघा ना तुम्हाला मी सांगत होतो आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता लक्षात आलं बघ सगळे माझ्या. त्याने सांगितलं ना आता माझी शंकाच मिटली बघ. नाही पोरं खरं बोलतात तो. इतके खरंच आजारी होते. ते आता तुम्ही सांगताय म्हटल्यावर आम्हाला इथं ठेवायलाच पाहिजे हो. बरं सुजय विजय मी निघतो. तेवढं तुमच्याकडे पैसे आले ना आठवणीने मला द्या बघा. ठीक आहे ना पैसे तुमचे देऊन टाकतो. चला येतो मी.
काय रे पण असं काय विचारत होता? काय नाही हो काका, कॉलेजमध्ये आमच्याबरोबर कोणतरी चुकीचं सांगितले दंग, त्यासाठी दंग करत आलता आणि खात्री करून घेण्यासाठी आलता. काय नाही सोड, मी आता त्याला बोललेलं आहे. चला. ठीक आहे काका. चला. चला काका येतो. A few moments later. हेलो 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 अरे कहना क्या चाहते हो? हेलो हेलो हाँ बोलो. काका, मी अक्षय बोलते. हाँ बोल अक्षय. तुझे म्हणजे आहेत का? बाहेर गेले रे सुजय विजय. काय नाही हो, ते दोघे माझे पैसे देणार होते, माझे उसने घेतले होते, पण माझ्या फोनच उचलला. अरे ती विजय आजारी होता, त्यामुळे तुझे पैसे दिले नसतील. काय सांगते काका, त्यांची तब्येत चांगलीच होती. लाचे पेपरला विजय उलट सगळीकडे फिरत होता. काय काय सांगतोस? म्हणजे याचा अर्थ तिने मला पण फसवलंय. होय, दोघांनी आतापर्यंत खूप लोकांना खोटे बनवून फसवलंय. असं काय आत्ता मागं आलं? आता मी त्या दोघांना सोडतच नाही. अक्षय, तू काळजी करू नकोस. हा ठीक आहे काका, चालेल. अय्यो घर म्हणजे तुम्ही इकडे कसं काय आहे? सकाळपासून दिसत नाहीयेत. कुठे गेलेत काय माहिती. कुठे गेले असतील पण? काय नाही, एक विषय मोठा झालेला आहे. तुम्ही एक काम करा, बसा बरं, गाडीवर. तुम्हाला आता मी त्यांनी सगळं कुठे डिटेल- गेले असतील? काय माहित नाही अण्णा, सकाळपासून हुडका लागलोय मी त्यांना, त्यांनी दिसत नाहीये. चला बसा, असं तुम्हाला म्हणताय? विषय झालाय चला मोठा. चला मग. घर मला आम्हाला आला नाही. इथं बसल्यात बघा ही बिनी. हा, इथं बसले ती बघा हे. हो ती पळाली बघा. चला 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 पकडा. पैसे घेऊन कुठं पळून चालला? अण्णा मारू नका, तुमचे पैसे देतो मी सगळं. तुमचे पैसे देतो मी. मारू नका आणि सगळं पैसे तुम्ही देतो. घर मला तुमचे पैसे देतो. तुमची कोण नाही तुम्हाला तुमचे पैसे वगैरे. किती जणांना पोचायला आतापर्यंत? नाही, असं काही नाही. ते तुम्हाला मी सगळं पैसे clear करून देतो. आणि आम्हाला मारू नका. अरे मला गंडवलं, तुझ्या मित्राला पण गंडवलं, नाही, नाही, सगळ्यांचे घर पैसे साहेबांना देतो. पण गंडवलं. काय सुचेल? सगळ्यांचे पैसे आम्ही देतो. आम्ही सुरुवातीला चुकलो. मला काय तुझ्यावर तर अजिबात विश्वास नाही. आम्ही सुरुवातीला चुकलो. पैसे लवकर द्यायला पाहिजे होतो. नाही, मालक. सोडायचं नाही आता. या दोघांनी सोडून काय उपयोगच नाही, कारण आपल्या विश्वासावर ह्यांनी हे केलं. गोळ काढलं. तुम्हाला सोडत नाही. थांबा. मारू नका. आम्ही सगळ्यांचे पोलिसांनाच फोन करा. थांबा. मला तुम्हाला सिरियसली काय तर सांगायचं आहे. सिरियसली ना तसं कायच करू नका. आता यांना सोडायचं नाही. अण्णा सांगतो तुम्हाला. थांबा, मला सिरियसली तुम्हाला काय तर सांगायचं आहे. काय बोल तुझं. मी आतापर्यंत चुकलो. पैसे आमच्याकडे होतं, पण आम्ही तुम्हाला दिलं नाही. आम्ही कंडिशन नुसार वागत गेलो, पण आम्ही आता इथनं पुढे तसं करणार नाही. तुम्हाला आता पैसे देऊन टाकतो मी. ते पण वागणं चुकीचं आहे बाळा. हो, आम्ही मान्य करतो. मान्य करतो. चुकलं आमचं. नानाकडून तुमच्यामुळं आम्ही किती लोकांचे बोलणं करायचं आणि हे करायचं. हा? नाही, आमचं चुकलं, सॉरी. तुम्हाला पैसे आम्ही देऊन टाकतो. परिस्थिती फक्त तुम्हालाच नाही, सगळ्यांनाच असते, पण असं वागायचं नसते. चुकीचं आहे वागणं. नाही, आम्ही तुम्हाला आता सगळे पैसे देऊन टाकतो. काय करायचं मला? चालतंय. वेळ आहे ना. तर मित्रांनो, आम्ही दोघं म्हणजे सुजय आणि विजय. आम्ही कसं केलं, टेन्शन नाही एन्जॉयमध्ये करत केलं. पण प्रत्येकजण करत असं सांगता येत नाही. तुम्ही प्रत्येकाने काय करावं, प्रत्येकाने जे पैसे घेतले असेल तर वेळच्यावेळी प्रत्येकाने परत करावे. खूप टेन्शनचा विषय घेतले. होय, बरोबर आहे. आणि कसं आहे, प्रत्येकाला प्रत्येकाची गरज असते. त्यामुळे ज्यांचा पण घर मालक म्हणा किंवा म्हणजे छबीवाले म्हणा, त्यांचे पैसे वेळोवेळी पोचवत हवा. आणि तसं जेणेकरून काय होईल, त्यांना पण प्रॉब्लेम जे होणार आहेत घरचे, त्यांचा पण घर संसार आहे,
त्यांना पण मुलं घरदार आहे, घर मुले बाळ आहेत, त्यांचा पण व्यवस्थित संसार चालावा त्यासाठी त्यांना पैसे जरा व्हायचे तेव्हा ती गरज घालून ते दिली व्हायची किंवा पैसे कसं द्यावं. आम्ही दोघांनी आमच्यावर घेतला असं कोणी ते सांगते. मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला फक्त 3 गोष्टी करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.